नमस्कार, मी गौरी. फूडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. संक्रांत जवळ आलेली आहे आणि संक्रांतीला आपण तिळाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो. जसे की तिळाचे लाडू आहेत, तिळाच्या वड्या आहेत, तिळाची चिक्की आहे, तिळाच्या पोळ्या आहेत. असे वेगवेगळे पदार्थ तिळापासून बनवले जातात. पण आज आपण तीळ आणि गूळ यांच्यापासून गजक बनवणार आहोत. बऱ्याच वेळेला काय होतं की तिळाची वडी किंवा तिळाचे लाडू कडक किंवा चिवट होतात, पण हे जे गजक आहेत हे अगदी खुसखुशीत आणि हलके असे होतात. हे बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे, पण ती पद्धत खूपच किचकट आहे. पण इथे आपण अगदी सोप्या पद्धतीनं हे गजक बनवलेले आहेत. तर हे गजक कसे बनवायचे यासाठी आपण लगेचच किचनकडे जाऊया. आज आपण गजक बनवतोय, तर त्यासाठी इथे आपण साहित्यामध्ये 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलाय, म्हणजे शेंगदाणे भाजून त्याचा जाडा भरडा असा कूट केलेला आहे. 1 वाटी गूळ घेतलेला आहे, म्हणजे जेवढे तीळ आहेत तेवढंच आपण गूळ घेतलेला आहे. 3 टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेली आहे, 2 टेबलस्पून साखर घेतली आहे, 2 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. ते गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा खायचा सोडा घेतलेला आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जे तीळ आहेत याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. आता गॅसवरती एक पॅन ठेवलाय, त्यामध्ये आपल्याला हे जे तीळ आहे ते भाजून घ्यायचं आहे. लो टू मीडियम फ्लेम वरती आपण हे तीळ भाजून घेणार आहोत. थंडीमध्ये तीळ आणि गुळ खाल्ल्यामुळे शरीरात आपल्याला उष्णता निर्माण होते. तिळामुळे आपली हाडे मजबूत होतात. शिवाय पचन क्षमतेसाठी सुद्धा तीळ उत्तम आहेत. त्यामुळे थंडीमध्ये म्हणजे बरेच असे तीळ आणि गुळाचे असे पदार्थ बनवले जातात आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तर आता तुम्ही ते बघू शकता, चट 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 असा तिळाचा आवाज यायला लागलेला आहे. तीळ चांगले भाजायला लागलेले आहेत. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे जे तीळ आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याला थंड करायचं आहे आणि मिक्सर मधून आपण याला पल्स मोड वरती फिरवून घ्यायचं आहे. याची खूप जास्त अशी बारीक पावडर नाही करायची आहे, पण एक 2 ते 3 वेळेला मिक्सर मधून पल्स करून घेणार आहोत. आता गॅस वरती आपल्याला एक पॅन ठेवायचं आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालायचं. तूप घातलं की यामध्ये साखर घालायची आहे 2 टेबलस्पून. साखर घातल्यामुळे गजकला एक छान असा क्रंचीनेस येतो, त्यामुळे साखरचा वापर केलेला आहे. आता आपण यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि एक वाटी गूळ घालायचा. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ चांगला व्यवस्थित वितळला पाहिजे आणि मगच आपण याचा पाक झाला की नाही ते चेक करणार आहोत. 4 ते 5 मिनिट आपण याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे. गूळ पूर्णतः वितळलाय आणि याच्यावरती असा फेस दिसतोय. तर आता आपण चेक करूया की पाक झालाय की नाहीये. एका वाटीमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे आणि याचे जे गुळाचे जे वितळलेल्या गुळाचे थेंब आहेत त्या वाटीमध्ये टाकायचे. हे एकत्र होतंय का ते बघायचं. हे मिश्रण अजून एकत्र होत नाहीये, असं लांबतंय, याचा अर्थ पाक व्यवस्थित तयार झालेला नाहीये. अजून 2 ते 3 मिनिटं आपण असंच याला शिजवत ठेवायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पुन्हा त्या वाटीमध्ये पाण्यात गुळाचे जे ड्रॉप आहे ते टाकायचे आणि बघायचं व्यवस्थित एकत्र होतंय हे मिश्रण आणि याचा असा गोळा तयार होतोय आणि याचा तुम्ही आवाज पण बघू शकता. असा व्यवस्थित आवाज येतोय, याचा अर्थ हा पाक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे. तर हे आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालंय, म्हणजे आपला हा गोळीबंद पाक आहे तो तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये पाव चमचा आपण इथे खायचा जो सोडा असतो त्याचा वापर केलेला आहे. तुम्ही आता बघू शकता जसं जसं हा जो खायचा सोडा आहे तो या गुळाच्या पाकामध्ये मिक्स होतोय तसं तसं त्याला फेस येतोय. यामुळे ना गजक एकदम हलका आणि खुसखुशीत व्हायला मदत होते. आता आपण यामध्ये घालायचे आहे मिल्क पावडर. इथे मी 3 टेबलस्पून मिल्क पावडर घातलेली आहे. मिल्क पावडर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता आपण यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी जाडा भरडा असा शेंगदाण्याचा कूट, अर्धा चमचा वेलची पावडर, तोही व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. आणि यामध्ये आता आपण घालायचं आहे 1 वाटी जे आपण तीळ भाजून घेतले होते त्याला मिक्सर मधून मी 2 ते 3 वेळेला पल्स करून घेतलेला आहे ते घालूया. आणि सगळ्यात शेवटी यामध्ये 1 टेबलस्पून जे राहिलेलं तूप होतं साजूक तूप ते घालायचं. आणि तुम्ही बघू शकता गॅस बंद आहे. आपल्याला हे सगळं गॅस बंद केल्यावरतीच करायचं आहे. आणि आता या मिश्रणाचा व्यवस्थित एक गोळा होईपर्यंत आपण याला मिक्स करून घेऊया आणि हलवून घेऊया. खरं म्हणजे गजक बनवताना ना हा पाक तयार झाला, तूप लावलेल्या प्लेटमध्ये हा जो पाक आहे तो काढला जातो.
त्यानंतर थोडंसं त्याला अगदी थोडंसं थंड करतात आणि त्यानंतर तो जो पाक आहे तो एकत्र करून त्याचा असा गोळा लांबवला जातो आणि त्याला असा ओढला जातो. त्यामुळे तो थोडासा चिवट होतो आणि तो असा लांबत लांबत त्याला हलकं करतात. त्यानंतर त्याला तिळामध्ये बुडवून एकसारखं त्याचा तीळ त्यामध्ये असे मुरवले जातात आणि त्यापासून तो गजक बनवला जातो. पण ही प्रोसेस खूपच किचकट आहे, त्यामुळे इथं आपण एका छान अशी ट्रिकचा वापर केलेला आहे. इथे आपण खायचा सोडा वापरला आहे यामध्ये आणि मिल्क पावडरचा सुद्धा वापर केला आहे, कारण मिल्क पावडर खाताना तो गजक खाताना सुद्धा एक असा रिचनेस येतो त्यामध्ये आणि सोड्यामुळे हा जो गजक आहे तो हलका आणि खुसखुशीत होतो. तर आता हा गोळा आपला तयार झालेला आहे. बाजूला एखादं पोळपाट किंवा एखादं ताट तयार ठेवायचं आहे, त्याला तूप लावून घ्यायचं आहे. इथे मी बटर पेपर घेतलेला आहे आणि हा जो तो गोळा आहे तो बटर पेपरवरती काढून घेऊया. याला बटर पेपरनेच एकसारखं करून घ्यायचं आहे, कारण तो आता सध्या खूपच गरम आहे. आणि आता आपल्या हाताला आणि लाटण्याला दोन्हीला सुद्धा तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण गरम असतानाच याच्यावरती लाटण्याने आपल्याला मारायचं आहे. गजक करताना ना यावरती हातोडी किंवा असं एखादं जड काही असेल वस्तू त्याने असा मारा करून म्हणजे मारतात त्याच्यावरती आणि त्यामुळे तो हलका हलका होत जातो. तर आपल्याला आपण इथे लाटण्याचा वापर करू शकतो. मी लाटण्याने याला आता मारत मारत आपण हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. पुढे पुढे ढकलत आपण याला पसरवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला यावरती लाटण्याने लाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही जी प्रोसेस आहे फास्ट करायची आहे, कारण एकदा का हे मिश्रण थंड झालं किंवा थोडं अजून कोमट झालं तर हे मिश्रण आहे त्या स्थितीमध्ये सेट होतं, पुढे सरकलं जात नाही. त्यामुळे पटपट आपण याला लाटण्याने आता लाटून घेऊया. आणि मध्ये मध्ये मी इथे पिस्त्याचे काप टाकलेले आहेत. पिस्त्याचे काप घालणं ऑप्शनल आहे किंवा तुम्हाला जे आवडतील असे ड्रायफ्रूट किंवा काजू आहेत, बदाम आहेत, ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. आणि याला आता आपण पटकन एकसारखं छान असं लाटून घेऊयात. तुम्हाला ज्या आकारात वडीचा आकार हवा आहे, म्हणजे थिकनेस त्याची किती हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही हे लाटून घेऊ शकता. मी याला छान असं थोडं पातळ म्हणजे मीडियम आकारामध्ये याला मी लाटून घेतलेला आहे. आता आपली ही जो गजक आहे त्याला लाटून झालंय आणि आता हे गजक गरम असतानाच म्हणजे कोमट आहे आता हे सध्या मिश्रण, यामध्ये आपण सुरीच्या साह्याने याला मार्क देऊन घ्यायचे आहेत. नंतर जर आपण थंड झाल्यावर याला मार्क दिले तर ते पडणार नाहीत आणि वड्यांचे तुकडे होतील. अगदी व्यवस्थित अशी वडी ही पडली जाणार नाही. वडी कुसकुशीत होईल पण आकार व्यवस्थित येणार नाही. तर आपण याला मार्क देऊन झालेला आहे. आता हे मिश्रण आपल्याला अर्धा ते 1 तासासाठी असंच सेट व्हायला ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून ह्या वड्या व्यवस्थित म्हणजे काढता येतील आपल्याला. तर एक अर्धा तास झालाय. आता आपण वड्या व्यवस्थित आपण पाडून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित ह्या वड्या निघतायत आणि अगदी खुसखुशीत आणि अगदी हलका असा हा आपला गजक तयार झालेला आहे. आणि ह्या संक्रांतीला तुम्ही नक्कीच हा गजक ट्राय करून बघा.